सध्या देशामध्ये ज्या न्यूजची सर्वाधिक चर्चा आहे, जी न्यूज व्हायरल आहे, त्याच न्यूजवरती आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थात 14 मे 2025 रोजी देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ती शपथ दिली. शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल आहे यांच्या माध्यमातून 18 मे 2025 ला सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये भाषण करताना माननीय सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त करून दाखवली. नाराजी होती प्रोटोकॉलची. पहिल्यांदाच पद ग्रहण केल्यानंतर महाराष्ट्रात येत असताना त्यांना महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त यांनी त्यांच्या स्वागतासाठी ते आले नाहीत. यामुळे ही नाराजी खरं तर त्यांनी बोलून दाखवली. आणि ही नाराजी बोलून दाखवत असताना त्यांनी कलम 142 चा सुद्धा उल्लेख केला. खरं तर ज्या कलमाची आता सर्वाधिक चर्चा आहे, पुन्हा त्या कलमाचा त्यांनी उल्लेख केला. मग नेमकं हा प्रोटोकॉल काय सांगतो? नेमकं हे कलम 142 चा व्यापक अर्थ काय आहे? आणि ही नाराजी व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केलेल्या आहेत, या तीनही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सागर अंगे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आपण सर्वात आधी या सरन्यायाधीश भूषण गवई यांचा थोडक्यात परिचय आपण समजून घेऊया. 14 मे 2025 ला देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी शपथ घेतलेली आहे. या अगोदर 51वे सरन्यायाधीश संजीव खन्ना होते. आता भूषण गवई यांनी शपथ घेतलेली आहे. अर्थात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिलेली आहे. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 चा अमरावती महाराष्ट्रामधला आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांना सरन्यायाधीश म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच 6 महिने त्यांना सरन्यायाधीश पदावरती राहता येईल. आणखी एक विशेष बाब सांगायची म्हटली तर बौद्ध समुदायातील भारताचे पहिले सरन्यायाधीश आहेत. आणि अनुसूचित जातीचे सदस्य असलेल्या न्यायमूर्ती के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर सरन्यायाधीश पद भूषवणारे दुसरे व्यक्ती आहेत. बौद्ध समुदायातील पहिलीच व्यक्ती आहेत. आणि एससी कॅटेगरीचा विचार केला तर के.जी. बालकृष्णन यांच्यानंतर ते दुसरे सरन्यायाधीश आहेत. महाराष्ट्रामधील आरपीआय गटाचे मोठे नेते रासू गवई यांचे ते सुपुत्र आहेत. आता रासू गवई हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामधलं. रासू गवई साहेब हे जवळपास 3 राज्यांचे राज्यपाल राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, विधान परिषदेवरती आमदार राहिलेले आहेत. त्या रासू गवई यांचे ते सुपुत्र आहेत. 2003 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये जज म्हणून ते रुजू झाले. 2019 ला सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश म्हणून रुजू झाले. आणि आता 14 मे 2025 ला देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. हा त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला सांगितला. आता ही शपथ घेतल्यानंतर चर्चा सुरू झाली ज्या कार्यक्रमावरून, तो हा कार्यक्रम आहे जो मुंबई आणि गोवा बार काउन्सिलने महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने आयोजित केलेला होता मुंबईमध्ये. या कार्यक्रमामध्ये सत्कार समारंभ झाल्यानंतर भाषण करताना त्यांनी नाराजी व्यक्त केली. आता ही नाराजी काय त्यांनी व्यक्त केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रातल्या माणसाने देशाच्या सर्वोच्च अशा पदावरती, जे न्यायपालिकेतलं सर्वोच्च पद आहे, त्या पदावरती विराजमान झाल्यानंतर जेव्हा आपल्या महाराष्ट्रातला तो व्यक्ती पुन्हा महाराष्ट्रात येत आहे, तर अशा वेळेस त्याच्या स्वागताला महाराष्ट्राचे मुख्य सेक्रेटरी, पोलीस महासंचालक, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना यावंसं वाटत नाही. हा तर खरं तर का यावंसं वाटलं नाही हा विचार त्यांनीच करायला हवा. माझ्या जागी दुसरा कोणी असतं तर कदाचित कलम 142 चा वापर केला असता, असे उद्गार त्यांनी काढले. आणि मग चर्चा सुरू झाली. ही बातमी प्रचंड व्हायरल झाली. आता अगोदर नेमके न्यायमूर्ती काय म्हणले सरन्यायाधीश ते आधी समजून घेऊया. जेव्हा महाराष्ट्रातील एखादी व्यक्ती हिंदुस्थानची सरन्यायाधीश बनते आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राला भेट देते, तेव्हा जर महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक किंवा मुंबई पोलीस आयुक्त यांना उपस्थित राहणे योग्य वाटत नसेल तर त्यांनी त्यावर विचार करणे आवश्यक आहे. प्रोटोकॉल ही काही नवीन गोष्ट नाही. हा एका संविधानिक संस्थेकडून दुसऱ्या संविधानिक संस्थेला मिळणाऱ्या आदराचा प्रश्न आहे. आणि याच भाषणामध्ये पुढे गवई साहेब असेही म्हणालेत की लोकशाहीचे खऱ्या अर्थानं जे 3 स्तंभ आहेत, ज्या 3 संस्था आहेत, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ, न्याय मंडळ, यापैकी
ज्या न्यायपालिकेचा सर्वोच्च पदावरती असणारा व्यक्ती जेव्हा राज्यामध्ये येतोय तेव्हा बाकीच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेकडून आदर मिळणं हे गरजेचं आहे. कारण प्रोटोकॉल हे काही आज बनवले गेलेले नाहीयेत, ते सुरुवातीपासून आहेत, ते सुरुवातीपासून पाळले जात आहेत. मग हे सगळं सुरुवातीपासून असताना नेमकी ह्याच वेळेस हा विसर कसा पडला किंवा नेमकी ह्याच वेळेस ही चूक कशी झाली? खरं तर मग हे झाल्यानंतर, हा मुद्दा झाल्यानंतर पुढे त्यांनी 142चा उल्लेख केला, त्याच्यावरती मी तुमच्याशी थोड्या वेळात बोलतो. पण हे भाषण झाल्यानंतर मग या विषयावरती खूप मोठी चर्चा संपूर्ण देशभरात व्हायला लागली. खरं तर मग ही चर्चा होत असताना पुन्हा या चर्चेला वेगवेगळे पैलू सुद्धा पडलेले आहेत. मग अगदी जातीचा सुद्धा रंग मग या पूर्ण प्रकरणाला देण्यात येतोय हे लक्षात घ्या. मग सरन्यायाधीश दलित समाजातून येतात म्हणून त्यांच्या बाबतीत असं झालं का? आता असे काही प्रश्न आहेत. खरं तर आपल्याला तिकडे जायचंच नाहीये, तो मुद्दा नाहीये. आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे ते आपण समजून घेऊया. लक्षात घ्या, आता प्रोटोकॉल पाळला जाणं गरजेचं असताना प्रोटोकॉल नाही पाळला गेला तर ही 100% शासनाची चूक आहे, हे तर पहिल्यांदा मानलं पाहिजेच. कारण देशाच्या सर्वोच्च पदावरती अर्थात न्यायपालिकेच्या संदर्भात आपण बोलतोय, जे सरन्यायाधीश आहेत ते जर राज्यामध्ये येत असतील तर राज्य सरकारकडून त्यांना यथोचित मान सन्मान देणं हा एक प्रोटोकॉलचा भाग आहे आणि तो पाळला जाणं गरजेचं होतं, जो की नाही पाळला गेला असं स्वतः सरन्यायाधीशच म्हणतायत. त्यामुळे ही चूक झाली आहे का? तर हो, ही 100% चूक झाली. बरं, ही चर्चा झाल्यानंतर लगेच पुढचा त्यांचा कार्यक्रम चैत्यभूमीवरती होता आणि चैत्यभूमीच्या पुढच्या कार्यक्रमाला ते जेव्हा पोहोचले त्यावेळेस हे तीनही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित झाले. या विषयाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर आपण बघतोय बघा, देवेन भारती मुंबई पोलीस आयुक्त ते सुद्धा आहेत. त्यांच्या बाजूला महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम आहेत आणि त्यांच्या बाजूला पुन्हा महाराष्ट्राच्या सेक्रेटरी सुजाता सैनिक मॅडम त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. बरं, ठीक आहे. मग हे सगळं झाल्यानंतर लगेच कालच महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक परिपत्रक काढलेलं आहे आणि ह्या परिपत्रकामध्ये प्रोटोकॉल कसा असला पाहिजे या संदर्भामध्ये पुन्हा नव्याने काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय झाली तर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, हे लक्षात घ्या, यांना याद्वारे कायमस्वरूपी राज्य अतिथी म्हणून घोषित करण्यात येत आहे, परमनंट स्टेट गेस्ट. आता सुप्रीम कोर्टचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये कायमस्वरूपी राज्य अतिथीचा दर्जा देण्यात आलेला आहे. मग त्यांना ज्या काही सुविधा देणं अपेक्षित आहे त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. मग त्यांच्या दौऱ्यादरम्यान काय काय गोष्टी असल्या पाहिजे, कोणी स्वागत केलं पाहिजे, काय, या सगळ्या गोष्टी शासनाने या ठिकाणी बघा 20 मे 2025 हे परिपत्रक आहे. तर ही गोष्ट शासनाने बघा, शासनाच्या चूक लक्षात आल्यानंतर शासनाने ही गोष्ट तात्काळ केलेली आहे. मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ज्या कलमाचा उल्लेख सरन्यायाधीशांनी केला ते कलम 142 नेमकं काय सांगतं. 142चा वापर करणं म्हणजे काय, आणि समजा माझ्या जागी दुसरा कोणी सरन्यायाधीश असता तर त्याने 142चा वापर केला असता असे सरन्यायाधीश साहेब म्हटलेले आहेत. मग नेमका 142चा वापर केला असता तर नेमकं काय झालं असतं किंवा काय होऊ शकतं. अर्थात राज्यघटनेमध्ये नेमका 142चा अर्थ होतो काय हा महत्वाचा मुद्दा आहे. तेच आता आपण समजून घेऊया. बघा, कलम 142 जे आहे, या कलम 142चा उल्लेख करताना आता मागच्या काही दिवसांपूर्वी आपल्या देशाचे जे उपराष्ट्रपती आहेत जगदीप धनखड साहेब हे म्हटले की आर्टिकल 142 हॅज बिकम अ न्यूक्लिअर मिसाईल. हा अत्यंत स्फोटक असं विधान त्यांनी केलेलं आहे. त्याचा पाठीमागचा संदर्भ असा आहे, 8 एप्रिल 2025 ला सुप्रीम कोर्टने काही डायरेक्शन्स दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टने एक जजमेंट दिलं आणि त्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टने अत्यंत महत्वाची एक गोष्ट सांगितली. जर एखादं विधेयक, एखाद्या राज्याचं विधेयक त्या राज्याने पास करून सहीसाठी राज्यपालांकडे पाठवलं तर राज्यपालांनी त्यावर 1 महिन्यात निर्णय घ्यावा आणि जर ते विधेयक राष्ट्रपतींकडे गेलेलं असेल सहीसाठी तर राष्ट्रपतींनी त्यावर 3 महिन्यामध्ये निर्णय घ्यावा. असं अत्यंत महत्वाचं जजमेंट किंवा अत्यंत महत्वाचं डायरेक्शन जे आहे ते सुप्रीम कोर्टने दिलं. मग हे डायरेक्शन्स आल्यानंतर खरं तर हे डायरेक्शन देताना सुप्रीम कोर्टने आर्टिकल 142 याचा वापर केलेला आहे. आता आर्टिकल 142 हे नेमकं काय आहे तर एका वाक्यात सांगायचं तर सुप्रीम कोर्टला दिलेले विवेक अधिकार, कंप्लीट जस्टिस करण्यासाठी म्हणजे पूर्ण न्याय मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टला असलेले हे विशेष अधिकार आहे. असं अगदी थोडक्यात सांगू, आता डिटेलमध्ये आपण बघू, पण थोडक्यात त्याचा अर्थ तसा होतो. आणि मग
हा निर्णय दिल्यानंतर मग त्याच्यानंतर आता राष्ट्रपती जे आपले आहेत द्रौपदी मुर्मू यांनी 14 प्रश्न सुप्रीम कोर्टला विचारलेले आहेत. आता त्या 14 प्रश्नांवरती आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ खरं तर. आणि मग उपराष्ट्रपतींनी सुद्धा त्याला काय म्हटलंय, आर्टिकल 142 ला न्यूक्लिअर मिसाईल म्हटलेलं आहे. मग आता थोडक्यात 142 आपण समजून घेऊया. तर 142 नंबर बघा, कलम काय सांगतं की सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमांचे आणि आदेशांचे आणि शोध इत्यादी संबंधीच्या आदेशांची अंमलबजावणी. ही भाषा थोडीशी किचकट तुम्हाला वाटेल, मी सोपी करून सांगतो. आधी वाचून घेऊ आपण. सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करताना त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही खटल्यात किंवा प्रकरणात पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असलेला असा हुकूम किंवा आदेश देऊ शकेल आणि अशा प्रकारे पारित केलेला कोणताही हुकूम किंवा आदेश संसदेने केलेल्या कोणत्याही कायद्याद्वारे किंवा त्या अंतर्गत विहित केलेल्या पद्धतीने आणि त्या संदर्भात तरतूद होईपर्यंत राष्ट्रपती आदेशाद्वारे विहित केलेल्या पद्धतीने संपूर्ण भारताच्या प्रदेशात अंमलात आणता येईल. म्हणजेच या ठिकाणी एक सगळ्यात महत्वाचा शब्द काय आहे, पूर्ण न्याय करण्यासाठी आदेश देऊ शकतो. या सगळ्या अर्धा ओळींचा अगदी 1-2 शब्दात अर्थ सांगायचा तर एखाद्या प्रकरणामध्ये जर पूर्ण न्याय होत नाही असं सुप्रीम कोर्टला वाटत असेल तर सुप्रीम कोर्ट त्या प्रकरणामध्ये, खरं तर हे अपवादात्मक प्रकरणं असतात, त्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय, कम्प्लीट जस्टिस होण्यासाठी स्वतःच्या मनाने, म्हणजे कायद्यामध्ये कुठेही प्रोव्हिजन नसेल तर स्वतःच्या मनाने निर्णय देऊ शकते. हे लक्षात घ्या. याला आपण कलम 142 म्हणतो. तर हा झाला 142चा पहिला भाग. आता 142चा दुसरा भाग काय आहे, ज्याचा उल्लेख सरन्यायाधीशांनी केला, तो हा की संसदेने या संदर्भात केलेल्या कोणत्याही कायद्याच्या तरतुदींना अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण भारताच्या प्रदेशाच्या बाबतीत कोणत्याही व्यक्तीची उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी, कोणत्याही कागदपत्रांचा शोध किंवा सादरीकरण करण्यासाठी किंवा कोणत्याही अवमानाच्या चौकशीसाठी किंवा शिक्षा देण्यासाठी कोणताही आदेश देण्याचा पूर्ण अधिकार असेल. हे लक्षात घ्या. म्हणजे सुप्रीम कोर्ट कुठल्याही व्यक्तीला सुप्रीम कोर्टामध्ये बोलावून घेऊन त्याला स्पष्टीकरण द्यायला लावू शकते, त्याला शिक्षा सुद्धा करू शकते अवमानाबद्दल. हे लक्षात घ्या. हे सुप्रीम कोर्टचे विशेष अधिकार आहेत. आता हे आणखी सोपं मी केलेलं आहे, लक्षात घ्या. आणखी सोपं 142चा, कारण 142 वरती खूप चर्चा होते आता. मग आणखी थोडं सोपं करून सांगायचं झालं 142चा, तर बघा काय आहे, सर्वोच्च न्यायालयाला कोणत्याही प्रकरणामध्ये किंवा त्याच्यासमोर प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही आदेश पारित करण्याची परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टच्या समोर जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये पूर्ण न्याय देण्यासाठी आदेश पारित करण्याचा अधिकार हे कलम जे आहे ते सुप्रीम कोर्टला देतं. एखाद्या प्रकरणामध्ये पक्षकारावर पराकोटीचा अन्याय झाल्याचे सिद्ध झाले असेल, बघा मुद्दाम शब्द काय वापरलाय, पक्षकारावर पराकोटीचा अन्याय झाल्याचं सिद्ध झालं असेल आणि अस्तित्वात असलेल्या कायद्याने हा अन्याय दूर करणे शक्य नाही असे लक्षात आले तर घटनेच्या अनुच्छेद 142 चे सर्वोच्च न्यायालयाला बहाल केलेला पूर्ण न्याय देण्याचा अमर्याद अधिकार वापरता येऊ शकतो. असे असले तरी सर्वोच्च न्यायालय हा अधिकार केवळ अपवादात्मक स्थितीमध्येच वापरत असल्याने त्याचा आधार अन्य न्यायनिवाड्यांसाठी घेतला जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीवरती पराकोटीचा अन्याय झालाय हे जेव्हा सुप्रीम कोर्टच्या लक्षात येतं आणि सध्या जे अस्तित्वात असलेले कायदे आहे, ज्या कायद्यांमुळे त्या व्यक्तीला न्याय मिळेल याची शक्यता आता वाटत नाही, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट कलम 142चा वापर करून त्या व्यक्तीला पूर्ण न्याय देण्यासाठी विवेक बुद्धीचा वापर करून निर्णय देऊ शकतं. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर याचा अर्थ हा होतो. मग आता याच 142चा वापर करून सुप्रीम कोर्टने 8 एप्रिलला निर्णय दिला, तो म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना कालमर्यादा घालून दिली एखादं विधेयक पास करण्याबाबत, जे की हा आता खूप मोठा विषय आहे. कारण राज्यघटनेमध्ये असा कुठलाही कालमर्यादा दिलेली नसताना सुप्रीम कोर्टने ही कालमर्यादा घालून देणं योग्य आहे का, असाच प्रश्न आता द्रौपदी मुर्मू त्यांनी जे 14 प्रश्न विचारले त्यातला हा एक प्रश्न आहे. आता त्याच्यावरती सुप्रीम कोर्ट काय उत्तर देतं ते आपण नंतर बघू, पण त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ सुद्धा आपण सेपरेट घेऊ. ठीक आहे. मग कलम 142चा वापर कुठे कुठे आतापर्यंत केलेला आहे सुप्रीम कोर्टने, तर ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. बघा, सगळ्यात आधी आता खरं तर 1950 नंतर जवळजवळ 1,500 वेळा ह्या 142चा संदर्भ आलेला आहे.
त्यातले प्रमुख आत्ताच्या अलीकडचे काही खटले आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल. सगळ्यात आधी जो खटला मी तुम्हाला सांगितला तो कुठला, आता आपला हा 8 एप्रिलचा खटला 2025चा, की ज्यामध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्यावरती कालमर्यादेचं बंधन घातलं सुप्रीम कोर्टाने. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांच्या संदर्भामध्ये 2022ला हा निकाल आला. आता राजीव गांधी यांच्या मारेकरी, राजीव गांधींचे जे मारेकरी होते त्या कटामध्ये जे लोक सहभागी होते त्यांना फाशीची शिक्षा झालेली होती. मग या फाशीच्या शिक्षेच्या विरुद्ध दयेचा अर्ज केला होता राष्ट्रपतींकडे. मग राष्ट्रपतींनी त्यावरती कुठल्याही प्रकारे डिसिजन न घेतल्यामुळे सुप्रीम कोर्टने फाशीची शिक्षा कन्वर्ट केली जन्मठेपेमध्ये. मग पुन्हा जन्मठेपेमध्ये ही शिक्षा कन्वर्ट केल्यानंतर पुन्हा या मारेकरी जे होते, जे आरोपी होते, त्यांनी राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला की आता ही जन्मठेपेची शिक्षा आम्हाला पूर्णपणे माफ करा. राज्यपालांनी पण त्यावरती निर्णय न घेतल्यामुळे पुन्हा हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले. आर्टिकल 21चं उल्लंघन होतं या आधाराखाली, आणि मग सुप्रीम कोर्टने पुन्हा कलम 142चा वापर करून ती शिक्षा माफ करून टाकली. अशा पद्धतीनं 142चा वापर इथे झाला. त्यानंतर ट्रान्सजेंडरला थर्ड जेंडरचा दर्जा देण्याबाबत सुप्रीम कोर्टने सांगितलं 2014 मध्ये. आता जे ट्रान्सजेंडर आहेत त्यांना थर्ड जेंडरचा दर्जा द्या. खरं तर आता हे कायदे कोणी करायचे आहेत, तर कायदे करायचे आहेत कायदे मंडळाने. हे काम कोणाचं आहे, हे काम कायदे मंडळाचं आहे. पण कायदे मंडळ जेव्हा कायदा करत नाही त्यामुळे समाजातील एखाद्या गटाला त्याचा नुकसान होतं किंवा त्याचे अधिकार डावलले जातात, त्यावेळेस मग कलम 142चा वापर करून सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने डायरेक्शन्स देऊ शकतं, जे की लोकशाही प्रक्रियेचा विचार केला तर अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टने डायरेक्शन देणं चांगलं की वाईट ह्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकते. पण खऱ्या अर्थानं राज्यघटनेच्या अनुषंगानं आणि लोकशाहीचा व्यापकदृष्ट्या विचार करता हे सगळ्या गोष्टी करण्याची जबाबदारी आहे कायदे मंडळाची. पण कायदे मंडळ कुठेतरी कायदे करताना कमी पडत असेल त्यावेळेस मग न्यायपालिकेला अशा प्रकारे सक्रिय व्हावं लागतं. त्यालाच आपण न्यायालयीन सक्रियता हाही शब्द आपण वापरतो, हे लक्षात घ्या. ट्रिपल तलाक, आता ट्रिपल तलाकचा निर्णय 2017ला आला. खरं तर मुस्लिम समुदायामध्ये नवऱ्याने बायकोला 3 वेळा तलाक 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 म्हटलं की त्यांचा तो तलाक होऊन जायचा. मग अशा पद्धतीनं राज्यघटनेचा विचार केला तर त्या महिलेचं कलम 14, कलम 15, कलम 21चं उल्लंघन व्हायचं. म्हणून सुप्रीम कोर्टने खरं तर याच्यावरती संसदेने कायदा करणं गरजेचं असताना सुप्रीम कोर्टने कलम 142चा वापर करून ट्रिपल तलाकला अवैध घोषित केलं आणि संसदेला डायरेक्शन्स दिले की तुम्ही याच्यावरती, किंवा सरकारला डायरेक्शन्स दिले की तुम्ही याच्यावरती त्वरित कायदा करा. आणि मग 2019ला भारत सरकारने ट्रिपल तलाकवरती कायदा केलाय, हे लक्षात घ्या. त्यानंतर भोपाळ वायू दुर्घटना खटला. आता भोपाळ वायू दुर्घटना ही प्रसिद्ध घटना आहे भारताच्या इतिहासामध्ये. जवळपास 5,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. तर ह्या भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झालाय त्या लोकांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात त्या कंपनीचा आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टने कलम 142चा वापर करून दिलेला आहे. जवळपास 470 मिलियन डॉलरची मदत करण्यासंदर्भातला तो डायरेक्शन्स होते. त्यानंतर नॅशनल, आता हे एक प्रसिद्ध डायरेक्शन्स आहे सुप्रीम कोर्टचे 2016चं. काय आहे की नॅशनल हायवेच्या 500 मीटर पर्यंत बिअर बार किंवा दारू विक्रीला बंदी घातली. आता जे आपले नॅशनल हायवे आहेत ह्या सगळ्या नॅशनल हायवे पासून 500 मीटर पर्यंत दारू विकता येणार नाही. हा खूप प्रचलित खटला आहे, सगळ्यांना माहिती आहे. आता हे सुद्धा खरं तर ही नियमावली करण्याचं काम आहे कायदे मंडळाचं. पण कायदे मंडळ हे नियम न करता हे नियम केलेले आहेत सुप्रीम कोर्टने. मग इथे सुद्धा सुप्रीम कोर्टने कलम 142चा वापर केला आणि सांगितलं की नॅशनल हायवेच्या लगत 500 मीटर पर्यंत तुम्हाला दारू विक्री करता येणार नाही. तर असे काही महत्वाचे खटले आहेत जे कलम 142चा वापर करून खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्टने डायरेक्शन्स दिलेले आहेत. मग आता हा मुद्दा संपूर्ण देशभरामध्ये गाजतोय म्हणून हा मुद्दा आपण आज डिस्कशनला घेतला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन घटनांसंदर्भातले व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन नवीन एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.